नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. मी नांदेड जिल्हा संघटनेचा एक जिल्हा सचिव संजय मोठे पाटील. मी आपणास सांगू इच्छितो की आज देशातील 12.5 लाख केमिस्ट पूर्ण दुकाने बंद आहेत. ऑनलाईन फार्मसीच्या विरोधात आमची पुढील दिशा, आंदोलनाची पुढील दिशा आज जर शासनाने दखल घेतली नाही तर लवकरच माननीय माजी आमदार जगन्नाथरावजी शिंदे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य केमिस्ट संघटना यांच्या सूचनेनुसार पुढील आंदोलनाची दिशा आम्ही लवकरच ठरवणार आहेत. मी विजय वाघमोडे आहे. मी बी फार्म आहे. माझं रिटेलर आहे. या बंदमध्ये आम्ही सर्व रिटेलरनी याला सपोर्ट केलेला आहे. या बंदमुळे खूप रिटेलरचे आणि होलसेल व्यापाऱ्यांचे खूप नुकसान होत आहे. या ऑनलाईन फार्मसीमुळे खूप काही प्रमाणात डुप्लिकेट औषधं ही मार्केटमध्ये आले आहे. त्याचे खूप सारे दुष्परिणाम पेशंटला भेटत आहेत. जिथं पेशंटला 1 महिन्यात कव्हर व्हायला पाहिजे तिथं 3 ते 4 महिने लागत आहेत. त्यासाठी आम्ही हा बंद पुकारलेला आहे की त्यानेकरून फक्त ब्रँडेड औषधी ही सगळ्यांना व्यवस्थित भेटावी. ह्या अनुषंगाने खूप जणांना आमच्यामुळे त्रास होत आहे. खूप ग्राहकांना या त्रास होत आहे. पण त्यासाठी आम्ही सर्वजण दिलगिरी व्यक्त करतो ह्या संदर्भात. आणि जर कोणाला काही एमर्जन्सी अशी लागतच असेल तर त्यासाठी आम्ही आमचे नंबर दिलेले आहेत, जेणेकरून कोणाला या गोष्टीचा त्रास होईल. त्यामुळे आम्हाला सर्वांनी सपोर्ट केल्याबद्दल आम्ही. मित्रांनो, आज अखिल भारतीय केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचं ऑनलाईन फार्मसी व बेकायदेशीर औषधी विक्री विरुद्ध बंद पुकारण्यात आलेला आहे. मुळात मद्रास हायकोर्ट आणि दिल्ली हायकोर्टनं ह्या ऑनलाईन औषधीवर बंदी घातलेली आहे. तरी केंद्र शासनाने अजून ऑनलाईन फार्मसी हे बंद केलेली नाही व आम्ही मागच्या 1 वर्षापासून ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या मार्फत भारतीय सरकारला ऑनलाईन फार्मसी बंद करावं हे विनंती करत आहोत व आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही म्हणून आम्ही हा बंद पुकारण्यात आलेला आहे. जवळपास महाराष्ट्रातील 1,30,000, मराठवाड्यातील 40,000 व भारतात 12.5 लाख केमिस्ट दुकानं आहेत. आणि या दुकानाच्या भरोश्यावर जीविका जगणारे जवळपास 5.5 कोटी लोक आहेत. आणि या 5.5 कोटी लोकांच्या पोटावर आता गदा आलेली आहे ऑनलाईन फार्मसीच्या मार्फत. तर ही ऑनलाईन फार्मसी बंद व्हावी. आणि जगात कोणत्याही देशात ऑनलाईन फार्मसी हे बेकायदेशीर आहे. फक्त भारतातच हे ऑनलाईन फार्मसी चालू आहे. जगात कुठंच ऑनलाईन फार्मसी नाही. आणि ऑनलाईन फार्मसी विरुद्ध याच्यासाठी बंद पुकारलं आहे की नशेच्या गोळ्या फार प्रमाणात विकतात. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे मागच्या 1 वर्षात नांदेडला ह्या नशेच्या गोळ्यात नशेच्या विरुद्ध किती खून झालेत आणि बेगुन्हा लोक मेलेत आणि गुन्हेगारी वाढलेली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीला आळा घालावा अशी आमची विनंती आहे. तर मी आपल्या मार्फत व आमच्या 12 लाख केमिस्टांच्या मार्फत मी केंद्र सरकारला विनंती करतो की आपण ही ऑनलाईन फार्मसी बंद करावी अशी आमची विनंती. अखिल भारतीय केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशननी हा 1,20,000 महाराष्ट्रातले जे केमिस्ट आहेत त्यांनी बंद पुकारलेला आहे. याच्यात मूळ मुद्दा बंदचा हा आहे की ऑनलाईन जे मार्केटिंग आहे, ऑनलाईन मध्ये जे औषधं मिळतात, मला एकच मुद्दा इथं सांगायचा आहे की भारतामध्ये एकमेव कमोडिटी औषधाची अशी आहे की ज्याला DPCO ऍक्ट लागू आहे, ड्रग प्राइस कंट्रोल ऍक्ट. आणि त्या ड्रग प्राइस कंट्रोल ऍक्ट मध्ये रिटेलरला फिक्स मार्जिन आहे, होलसेलरला फिक्स मार्जिन आहे. परंतु मार्केटमध्ये जे ऑनलाईन वाले आहेत हे भरमसाठ डिस्काउंट देत आहेत. तर जर कंपन्यांकडून, शासनाकडून DPCO ऍक्ट मध्ये जर फिक्स मार्जिन आहे तर हे एक्स्ट्रा डिस्काउंट कुठून देत आहेत? याचाच अर्थ काहीतरी याच्यात गोडबंगाल करतात, डुप्लिकेट औषधे तयार करतात, स्पुरियस ड्रग तयार करतात आणि हे मार्केटमध्ये देतात. आणि मला जनतेला आवाहन करायचं आहे की कुठल्याही ऑनलाईन मधून जनतेने औषधी खरेदी करू नये. कारण की हा एकमेव औषध क्षेत्र असा आहे की ज्याला मार्जिन लागू पडते, DPCO ऍक्ट लागू पडतो, ड्रग प्राइस कंट्रोल ऍक्ट. आम्हाला रिटेलरला 20% पेक्षा 1 पैसाही जास्त घेता येत नाही. त्या कायद्यामध्ये असं आहे की आम्ही 1 रुपया सुद्धा, 1 पैसा सुद्धा जास्त घेऊ शकत नाही. जर असा कायदा असताना 20% मार्जिन असताना हे 25% 40% कुठून देत आहेत हे शासनाला हे आम्हाला विचारायचं आहे की हे जे स्पुरियस ड्रग आहे, जीवाशी जो खेळ चालू आहे, रुग्णांच्या जीवाशी जो खेळ चालू आहे, हा बंद झाला पाहिजे. याच्यासाठी हा आम्ही बंद पुकारलेला आहे. अखिल भारतीय
औषध विक्रेत्यांचा बंद आहे. ह्या बंदमध्ये आदरणीय आमचे नेते आप्पासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण भारतभरातील 12.5 लाख केमिस्टांचा हा बंद आहे. ऑनलाईन फार्मसीच्या विरोधात सरकारला जागे करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आलेला आहे. ऑनलाईन फार्मसीमुळे जसे की आत्ता सांगितल्याप्रमाणे नशेची औषधी असो किंवा गर्भपाताची औषधी असो, अशा संपूर्ण औषधी ही ऑनलाईनवर येत आहेत आणि त्यामुळे दुष्परिणाम आरोग्यावर, मानवाच्या आरोग्यावर होत आहेत. या धोरणाच्या विरोधामध्ये ऑनलाईन फार्मसीच्या विरोधात हा कडक बंद पुकारण्यात आलेला आहे. या बंदमध्ये नांदेड जिल्ह्यातील 2200 केमिस्ट, 2000 केमिस्ट संपूर्ण 24 तासासाठी हा बंद पुकारलेला आहे आणि हा बंद यशस्वी होईल याच्यात मला बिलकुल शंका नाही. मुळात या ऑनलाईन फार्मसीच्या विरोधात आप्पासाहेब जे आपल्या भारतीय संघटनेचे ऑल इंडियाचे प्रेसिडेंट आहेत यांच्या माध्यमातून, अनिल भाऊच्या माध्यमातून हा लढा चालू आहे. दिल्ली हायकोर्टामध्ये आपल्याला ऑनलाईन फार्मसीच्या विरोधात स्टे भेटलेला आहे, पण ही लढाई आणखीन पूर्ण झाली नाही. जर आजचा बंद हा सरकारला जागा करून ऑनलाईन फार्मसीबद्दल काही कारवाई झाली नाही तर हा बंद आमचा पुन्हा सुद्धा आंदोलनं मोठे मोठे होत राहतील, लढा चालूच राहील. मित्रांनो, छोटा केमिस्ट हा आपल्याला आरोग्याची सेवा पुरवत असतो, पण ऑनलाईन फार्मसीच्या माध्यमातून प्रिस्क्रिप्शन असो किंवा औषधी असो, बनावट औषधी सुद्धा खूप येत आहेत. हे की आपल्या रुग्णांच्या जीवाला खेळ होत आहे. हे अशा प्रकारचं ऑनलाईन फार्मसीची ही लूट आहे, ती आपल्या आरोग्याची घातक आहे. आमचा शासनाला आव्हान आहे की आपण तात्काळ ऑनलाईन फार्मसी बंद करावी व केमिस्टांचे 12.5 लाख जे केमिस्ट आहेत त्या व्यवसायावर गदा येऊ देऊ नये, हे आमच्या सरकारला आव्हान आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्व केमिस्ट बांधव, पदाधिकारी, मराठवाडा संघटना, महाराष्ट्र संघटना सर्व आपल्या पाठीशी आहे. मी पुन्हा एकदा जिल्हा संघटनेचा अध्यक्ष या नात्याने दिलगिरी व्यक्त करतो. रुग्णांची आज गैरसोय होत आहे, पण भविष्यातील आरोग्याच्या विषयी ज्या काही प्रश्न येत आहेत, आरोग्याच्या विषयी कोणतेही कॉम्प्रोमाइज करू नये या हेतूने हा बंद पुकारण्यात आलेला आहे. एमर्जन्सी अत्यावश्यक रुग्णांसाठी हेल्पलाईन दिलेली आहे. आपल्या कोणत्याही रुग्णांना नांदेड जिल्ह्यात जर काही अडचण आली तर आम्हाला तो संपर्क साधावा. अन्न औषध प्रशासन आहे. MSMRA संघटनेचं, ऑल इंडियाचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो की त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. आम्ही रुग्णांच्या सेवेत अविरत राहू. हा बंद 24 तासासाठी आहे. पुन्हा एकदा मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि हा बंद 24 तास कडकडीत बंद पाळून शासनाला जागं करावं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय केमिस्ट, जय फार्मसी.